प्रदीप श्रीमतस्तीर्थनाथाश्च समाचार प्ररूपकान् सिद्धान् साधून् जगत पूज्यान् गुणाब्धि नौमि सिद्धये। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की, सिद्धांत शास्त्र की, अहिंसामय विश्व धर्म की, परम पूज्य सकल कीर्ति महा आचार्य सकल कीर्ति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या मान ग्रंथात 7व्या अधिकारात मंगलाचरणामध्ये आपल्या कार्याच्या सिद्धीसाठी अंतरंग आणि बहिरंग विभूतीने सुशोभित आणि समाचार नीतीचं प्ररूपण करणाऱ्या तीर्थंकर भगवंतांना नमस्कार करतो। जगतपूज्य अशा सिद्ध भगवंतांना मी नमस्कार करतो आणि गुणांचे समुद्र असणाऱ्या अशा साधूंना महाराजांना मी काय करतो, नमस्कार करतो असं सांगितलं। आणि आज समाचार के स्वरूप का निर्देश, समाचाराच्या स्वरूपाचं निर्देश कैसा आहे ते सांगता। अतयः सम्यगाचारे समान सर्वयोगिनां समजातोऽथवावश्ये समाचाराख्यमेव तम् यह सम्यक आचार समान सर्वयोगिनां। ही जे सम्यक म्हणजे सम्यक प्रकारचं आचार म्हणजे काय, समाचार, समान सर्वयोगिनां सर्व साधूंना समान पद्धतीनं, कशा पद्धतीनं, समान पद्धतीचा अर्थ काय सांगितलं, आचार्यांना जी समाचार विधी सांगितली ती सगळ्या आचार्यांना एकसारखी, उपाध्यायांना जी समाचार विधी सांगितली ती सगळ्या उपाध्यायांना एकसारखी, साधूंच्यासाठी जी समाचार विधी सांगितली ती सगळ्यांच्यासाठी एकसारखी, आपल्यापेक्षा मोठ्यांच्यासाठी समाचार विधी जी आहे ती सगळ्यांना एकसारखी, आपल्यापेक्षा लहानांच्यासाठी जी समाचार विधी आहे ती सगळ्यांना एकसारखी असं घ्यायचं। नसेल तर आचार्य, उपाध्याय, साधू, सिनियर, ज्युनियर सगळ्यांना एकसारखं असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही। त्यांच्या त्यांच्या अध्यक्षबाई त्यांच्या पद्धतीनं झोप आले काय करायचं नाही। वा एवढ्यातनं पण दिसलंच बघा, तेवढ्यासाठी आडुशाला बसलोय, झोपल्याला दिसायला नको म्हणून, तरी पण आणि दिसलंच। काय करायचं, देवानं डोळंच एवढी कार्य दिल्यात। काय सांगत होतो तर हे समजावून घ्यायला पाहिजे। जो समजात अथवा वक्षे समाचार आख्याम समाचाराख्यम एव तम, आणि म्हणून हे समाचार विधी जी आहे ती समाचार विधी वक्षे म्हणजे मी सांगतो आणि आख्यायम म्हणजे सांगतो, आणि नाही आख्यायमचा अर्थ सांगतो आख्यायाचा अर्थ अर्थाय असायला पाहिजे आणि वक्षेचा अर्थ सांगतो असं घ्यायला पाहिजे, काय बघायला पाहिजे। नेमकं मला काय ते संस्कृत एवढे येत नाही,
पण समजात अथवा वक्षे समाचार आख्याम एवत्तम सांगतो याच्यासाठी मग कुठलं निरूपण करतो याच्यासाठीचा शब्द आख्याम. मग अध्यायासाठी काय येणार? जो समस्त मुनियों को समान रीति से पालन करने पड़े ऐसे श्रेष्ठ आचरणों को समाचार कहते हैं. ऐसे समाचारों को अब आगे इस अध्याय में निरूपण करते हैं. जे समस्त मुनींच्यासाठी समान रीतीनं पालन करण्यासाठी सांगतात अशा मुनी महाराजांना श्रेष्ठ आचरणाला समाचार विधी असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि अशा समाचार विधीचा अध्याय मी इथं समोर तुम्हाला निरूपण करतो असं सांगितलं. समाचार के मूल उत्तर भेद का कथन. एक औघिक संज्ञो द्वितीय पदविभागिक इत्यत्र स समाचारो द्विधोक्त श्रीजिनागमे औघिकोपि समाचारो दशभेदो जिनाधिपे मतोनेक विधोमूला चारे पदविभागिका. एक औगिक संज्ञ द्वितीय पदविभागीय. पहिला नंबर औगिक आहे, दुसरा नंबर पदविभागिक. असं दोन प्रकारची समाचार विधी या ठिकाणी सांगितलं. इति अत्र स समाचार द्विधोक्त उक्त द्विधा उक्त श्रीजिनागमे. जिनेंद्र भगवंतांच्या आगमामध्ये अशा प्रकारे दोन प्रकारची समाचार विधी सांगितलेली आहे. कुठली कुठली? औघिक आणि पदविभागिक. औघिक अपि समाचार दशभेद जिनाधिपे. जिनेंद्र भगवंतांनी परत औघिकाचं 10 प्रकारचे भेद आहेत. औघिक समाचार विधीचे किती भेद आहेत? 10 भेद आहेत असं सांगितलं. आणि मत अनेक विध मूलाचारे पदविभागिक. पदविभागिक समाचार विधीचे अनेक भेद आहेत असं मूलाचार शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचं विश्लेषण पुढं काय आहे बघूया. औघिक समाचार के इच्छाकारादि भेद. इच्छाकारो हि मिथ्याकार तथाकार आसिका निषेधिका किला पृच्छा प्रतिपृच्छा च छंदनम सन्निमंत्रण एवातो पसंपद्योगिना मिमे दशभेदा समाख्याता औघिकस्य समासदा.
इच्छाकार ही मिथ्याकार तथाकार आसिका. इच्छाकार, मिथ्याकार, तथाकार आणि आसिका. पहिल्या ओळीत 4 सांगितली. दुसऱ्या ओळीत निषेधिका, त्याचबरोबर आपृच्छा, प्रतिपृच्छा आणि छंदन हे परत 4 दुसऱ्या ह्याच्यात सांगितलं. सन्निमंत्रण आणि त्या ठिकाणी उपसंपदच आहे ना, उपसंपद. अशा प्रकारे आगमामध्ये दशभेदा 10 प्रकारचे भेद, समाख्यात्या समाचार विधीचे, कुठल्या औगिक समाचार विधीचे 10 प्रकारचे भेद या ठिकाणी सांगितलेत. कोणते कोणते? इच्छाकार म्हणा, मिथ्याकार, तथाकार, आसिका, निषेधिका, आपृच्छा, प्रतिपृच्छा, छंदन, सन्निमंत्रण और उपसंपद ये औगिक समाचार के संक्षेप से 10 भेद कहलाते हैं. हे किती भेद सांगितले? 10 भेद औगिकाचे सांगितले. आता त्याचं सगळ्याचं स्वरूप पुढल्या गाथेमध्ये सांगितले. इष्टे रत्नत्रया दौवेच छाकार शुभ कर्मणि अपराधे खिले मिथ्या कारो व्रताद्यतिक्रमे प्रतिश्रवण योगे सिद्धान् तार्थानां तथैवै गुहा शून्य गृहादेर्नीर गमनेत्रा शिखा स्मृता देवगेय गुह्यद्धन्त प्रवेशे च निषेधिका स्वकार्यारंभने कार्या पृच्छा गुरुवादि योगिनां गुरु साधर्मिकाद्यन्नै पूर्वं निसृष्ट वस्तुनि पुनस्तत्ग्रहणे युक्त्या प्रतिपृच्छा शुभप्रदा सूरिसाधर्मिकादीनां गृहीते पुस्तकादिके सेवनं तद्भिप्रायेण यच्छन्दन्मेव तत् गुरुपाध्याय साधूनां धर्मोपकरणे शुभे अग्रहीते तदर्थं याच्चा सा सन्निमंत्रणा युष्पाकमहमेवेति निजे गुरुकुले शुभे निसर्ग स्वांतनस्त्याग उपसंपत्सु वाक् प्रजा. ऐका, रत्नत्रयाधिक इष्ट पदार्थों में व शुभ कार्यों में इच्छाकार किया जाता है. इच्छाकार म्हणजे इच्छेची प्राप्ती. रत्नत्रय अधिक इष्ट पदार्थ किंवा शुभ कामांच्या मध्ये इच्छा करायची म्हणजे आपण तिथं ते त्या पद्धतीनं कार्य करायचं.
अतिचारों में वहाँ अपराध हो जाने पर, व्रतों के अतिचारों में वहाँ अपराध हो जाने पर मिथ्याकार किया जाता है. म्हणजे व्रतांच्या मध्ये ज्यावेळी दोष लागतात, प्रतिक्रमणात काय म्हणताय तुम्ही? तत्समिच्छामी, म्हणजे या दुःखांचा नाश होऊ दे, या अतिचार व्रतामध्ये लागलेल्या अतिचारांचा नाश होऊ दे. चांगल्या गुणांच्या मध्ये इच्छा करायची. थोडक्यात काय करायचं? चांगल्या गुणांच्या मध्ये इच्छा करायची. व्रतांचे दोष आधी जी चुकीच्या इच्छा आहे त्याच्यामध्ये काय करायचं? मिथ्या म्हणजे त्याला सोडून द्यायचं. ते असत्य आहे. मिथ्याचा अर्थ काय? असत्य. मिथ्याचा अर्थ काय? चूक. मिथ्याचा अर्थ काय? पापाला निमित्त. आणि ह्याचा सगळा त्याग करायचा. म्हणजे कुठल्याही व्रतामध्ये अतिचार लागले की मी अपराधी आहे, हा दुट्ट कयम, हा दुट्ट चिंतयम आहे की नाही, हा भासियम, मी दुष्ट आहे, मी मिथ्या आहे, माझ्या मनामध्ये असे पाप आले, असं स्वतःची निंदा गर्हा करून त्या ठिकाणी त्या गोष्टीचा त्याग करायचा, परत न करण्याचा संकल्प करायचा, म्हणजे मिथ्याकार. परत न करण्याचा संकल्प. गडबडीत श्रीदुला करण्याचा संकल्प म्हणशील, करायचं नाही, केल्याशिवाय राहायचं नाही. सिद्धांत शास्त्र के अर्थ सुनने पर व ग्रहण करने पर तदाकार किया जाता है. म्हणजे सिद्धांत शास्त्राचं अर्थ ऐकल्यानंतर, त्याला ग्रहण केल्यानंतर त्याच्यासारखं होण्याचे भाव करायचं, म्हणजे ते स्वीकार करायचं आणि त्याच्यासारखा पुरुषार्थ करण्याचं भाव करायचं. किसी गुफा वा सुने मकान में से जाते समय आशिका की जाती है. म्हणजे कोणत्या तरी गुफेमध्ये ध्यानाला जात असताना किंवा तिथून बाहेर पडत असताना, हां हां बाहेरचं काय? पहिला यायचं सांगितलं का जायचं सांगितलं? बाहेर यायचं. किसी गुफा वा सुना मकान से जाते समय, म्हणजे तिथून बाहेर येताना, तिथून बाहेर येताना. हां, मी म्हटलं माझं काय चुका लागले का काय. मकान से जाते समय म्हणजे तिथून बाहेर पडताना आशिका की जाते, म्हणजे असही. किसी देव के मंदिर में व गुफादिक में प्रवेश करते समय निषेधिका की जाती, म्हणजे निश्चय. बाहेर पडताना असही, आत जाताना करतोय काय? खरं सांगायचं. खरं बर शानायचा. मग माताजी बाईला काय अडचण आहे तुम्हाला? सगळं करतायचं आणि मग का होईत नाही मला कळतच नाही. गर्दी नको म्हणून होईना झाले. बरं, पण घरातली गर्दी व्हावी म्हणून रोज जापे करायला लागलेत की. घरातली लोक तिथली गर्दी कमी होती म्हणून रोज जापे घालायला लागल्यात. त्याचं काय? मंदिरात जाताना एक लक्षात ठेवा, केवळ जैन मंदिरात येताना नव्हे, कुठेही तुम्ही निवासासाठी, वस्तीसाठी, विश्रांतीसाठी जाता येता विहार कालात असं कुठलंही मंदिर लागू दे, कुठलंही ही निवास मोकळे घर असे लागू देत, त्याला असही बाहेर येताना निश्चयी आज जाता. हे का सांगितल्यात बरं? काय वाटतंय माताजी तुम्हाला? आमच्या डोळ्याला तर काही दिसतच नाही.
तरी पण प्रत्येक स्थानामध्ये भवनवासी आणि व्यंतरवासी देव असू शकतात, असतात. ज्योतिषवासी असणार नाहीत. वैमानिक चतुर्थ कालात पंचम कालात खाली येत नाहीत. म्हणून कुठले देव असतात तिथं? भवनवासी किंवा व्यंतरवासीतले एक वास्तुकुमार, तिथलं काय सगळे देव असू शकतात. तुमच्या घरात तुम्हाला बिन विचारता आलं तर चालतंय? चालतंय काय? नाही ना. तसं त्यांच्या घरात त्यांना बिन परवानगी घेता जाऊन चालतंय. पण तुम्हाला एवढा अहंभाव झालाय, सम्यक दृष्टीनं सगळीकडं प्रवेश खुला आहे असं वाटतंय. आणि त्यामुळं त्या देवांना मी आत येऊ काय, मी चाललोय, तुझ्या तुझ्या ठिकाणी परत राहा असं म्हणायला सुद्धा आम्हाला मिथ्यात्व वाटतंय. त्याच्यात सुद्धा आम्हाला संकोच वाटतंय. त्याच्यात सुद्धा आम्हाला कमीपणा वाटतोय. सम्यक्त्वात दोष वाटतोय. उलट हे न करणं सम्यक्त्वाचा दोष आहे. अहंभाव आहे, लक्षात ठेव. न करणं, कुणाच्याही जागेत बिन विचारता बिन परमिशन जाणं अतिक्रमणाचा दोष आहे, अतिक्रमणाचा. म्हणून आपल्याला ते करून चालत नाही. किसी गुरुआ नहीं अपने किसी कार्य के प्रारंभ करते समय गुरु आदि योगियों से अपृच्छा की जाती है. आपल्या कुठल्याही कार्याचा प्रारंभ करतेवेळी गुरूंच्या किंवा वडीलधाऱ्या लोकांच्या, योगींचे, सिनियर योगींचं अपृच्छा म्हणजे विचारलं जातं. पृच्छना म्हणतात की नाही, पृच्छना स्वाध्याय म्हणजे विचारणे. तसं विचारलं जातं, चौकशी केली जातं. आता मला बारकं पण कोण नाही आणि मोठं पण कोण नाही, आदी मध्य आणि अंतरहित. जसा आत्मा आहे, आत्म्याला आधी आहे, अंत आहे, मध्य आहे, काही नाही. तसा मी शुद्ध आत्म्या परमात्मा सारखा शुद्ध एकल विहारी साधू आहे. कसा आहे? शुद्ध एकल विहारी. मग आता मी कोणाला विचारायचं हे करू काय नको? समयसारमध्ये तर आचार्याने हे सांगितले, तुझा आत्माच तुझा गुरु आहे, तुझा आत्माच तुझा देव आहे, तुझा आत्माच तुझा शास्त्र आहे. त्यामुळं बाहेर तुला कुणाचं काही संबंध. असं समयसाराचं चिंतन करून समयसाराचं आचरण करणारे अशा एकट्या फिरणाऱ्या साधूंनी आता कुणाला विचारायचं? मग त्यांच्याकडे समाचार विधी असणार आहे? अपृच्छा नाही. शास्त्रात काय एकटं फिरायचं नाही याची सांगतात, त्याची कारणं आहेत. मनाला येईल तसं का करायचं नाही त्याची कारणं आहेत. आणि काही प्रसंगावधान एकटं फिरायची वेळ जरी आली तरी गुरूंच्या आदेशात असलं पाहिजे, गुरूंच्या सूचनेत असलं पाहिजे, गुरूंचे आशीर्वाद असलं पाहिजे, गुरु सांगतात तसं वागलं पाहिजे. नसेल तर नाही. आचार्यजींचा विहार चालू होता गोंदियापाशी. 7-10 वर्षाच्या, 10-15, 7-8 वर्ष झाले असतील किंवा 10-12 वर्ष झाले असतील. विहार चालू होता आणि विहारामध्ये राहण्याची व्यवस्था एका ठिकाणी त्या व्यवस्थापकांनी केली, अत्यंत सुंदर. आणि आचार्यजींच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, बसले होते तिथं. काय केलं ते? जाऊन बसले होते आणि काय मनात आलं कोणास ठाऊक, 5 मिनिटात लगेच उठले आणि म्हटले अभी आधा घंटा आगे जा सकते म्हटले. आणि पुढं अर्धा तास पाऊण तास वेळ आहे. पुढं गेले आणि 3-4 किलोमीटर पुढं जाऊन थांबले. सगळे दमलेले थकलेले साधू. श्रद्धा भक्ती आहे पण शेवटी वेदना कुणाची श्रद्धा भक्ती बघत नाही. सगळे 2-4 साधू. काय आचार्यजींना एवढं चांगली जागा होती, एवढी राहायची व्यवस्था आहे, हे सगळं सोडून असं करायला लागल्यात, कशाला पुढं गेलं? आता काय आमचा नाईलाज आहे, जायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे
असं जबरदस्तीनं त्यांच्याबरोबर विहार करत गेले. पुढं जाऊन मग जरा ते कसलं तर शाळा अशी तशी काहीतरी व्यवस्था एवढी चांगली नव्हती. आणि तिथं आमच्या परमपूज्य सरल सागर आणि वीरसागरजींचे परम मित्रांचं वास्तव्य बहुलता होती डासांची. गोंदियाकडं त्यांनी विचार करायला लागल्यात, माझा गोंदियाकडं 10 वर्षापूर्वी कोण मित्र होता. असंच असते बोलायचं. ते औषध लावून येतात की स्वभावमती माताजी, सरल सागर माताजी, सरल सागर महाराजी, ते औषध लावून येतात की डास चवणे म्हणून. परम मित्र आहेत तुम्ही सगळ्यांचे. त्यांचं प्राबल्य जास्त, त्यामुळं आणि जराच सगळ्या महाराजांच्या मनात आचार्यशींच्या बद्दल मनात शंका चालू झाली. रात्री 10-10:30 वाजले होते, सगळी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता असं कळलं उठल्याबरोबर, ज्या ठिकाणी आचार्यशींचं वास्तव्याची व्यवस्था होती त्याच्या बाजूच्या, बाजू म्हणजे किती लय लांब नव्हा, इथं आचार्यशी ह्या हॉलमध्ये झोपलेत. हे अक्षयचा गोटा म्हणजे मसरांचा, ह्या गोट्यामध्ये एवढा मोठा सिलेंडर स्फोट, काय कुठला तर स्फोट झाला. आजूबाजूच्या अर्धा एकरमधल्या घरांच्या भिंती पडल्या होत्या. अर्धा किलोमीटरमध्ये भिंती चिरल्या होत्या. आणि ज्या हॉलमध्ये त्या जिथं राहण्याची आचार्यशींची व्यवस्था होती तिथल्या तर सगळ्या भिंती आणि पत्र सगळी उडूनच गेली. एवढा मोठा स्फोट झाला. ते सगळे महाराज सगळे आचार्यशींच्या पाशी आले, क्षमा 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 क्षमा. गुरूंच्या विचारापर्यंत पोचण्याची क्षमता फार कमी आहे. म्हणून मी सकाळी एक बहुतेक वाक्य सांगितलं होतं, बाप समजावून घ्यायला एक चांगला मुलगा व्हायला लागतो आणि गुरु समजावून घेण्यासाठी एक चांगला शिष्य व्हायला लागतं. आणि हे दोनच गोष्टी घरचं जीवन आणि धर्माचं जीवन पवित्र करणारे असतात. हे 2 गुण आमच्यात पाहिजेत. तेवढे सोडून सगळे गुण तुमच्यात आणि माझ्यात भरलेले आहेत. आम्हाला कोण गुरुच नसतील तर आम्ही विचारणार कुणाला बरोबर काय, चूक काय, आणि योग्य काय योग्य काय. म्हणून दारूड असला तरी चालतो पण बाप असावा, अडाणी असला तरी चालतो पण अनुभवानं ऊर्ध असणारा एक गुरु असावा. आमच्या आचार्यशी कायम सांगणार. नवरा दारुडा असू दे पण त्या बाईच्या कपाळावर जोपर्यंत कुक्कू आहे ना तोपर्यंत त्या बाईकडे बघायचं कुणाचं धाडच होत नाही लक्षात. आणि तिच्या शरीराचं सौंदर्य हे फुललेलं असतं. आम्ही भारतीय संस्कृतीवर सांगताना सांगतोय, महिला कितीही सुंदर असू दे, तिच्या कपाळावर कुक्कू आणि गळ्यात एक अर्ध्या तोळ्याचं मंगळसूत्र नसेल तर त्या महिलेचं सौंदर्य शून्य आहे. तसं जीवन कितीही चांगलं असू दे, त्या जीवनामध्ये एक व्रत आणि एक संयम नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे. आणि जीवनात आपण कितीही मोठं असू दे, आपल्या जीवनात एक गुरु आणि एक शिष्य ह्या 2 गोष्टी नसतील तर आपलं जीवन सगळं व्यर्थ आहे लक्षात ठेवा. एक गुरु असायला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात एक तर शिष्य असला पाहिजे. म्हणजे आपली काळजी घेणारा एक लहान कोणतं पाहिजे. आणि आपण कुणाची तर काळजी घेण्याचं वयावरती गुण पालन करण्यासाठी आपल्यापेक्षा मोठं कोणतरी असलं पाहिजे. म्हणून सुनांनो, मुलांनो, ज्या घरात म्हातारी माणसं असतात त्या घरात शिस्त अत्यंत चांगली असते. ज्या घरात म्हाताऱ्या माणसांचा आदर असतो त्या घरात शिस्त असते. आणि ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरात कायम वातावरण आनंदी असतो. जेवायला नसलं तरी ते घर आनंदी असतं. झोपायला जागा नसली तरी म्हातारी माणसं ज्या घरात असतात त्या घरात शिस्त असतं. म्हणून ज्या घरात म्हातारा माणूस आणि लहान मुलं नाहीत त्या घराला कधी घर म्हणता येत नाही लक्षात. आणि तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा लागलाय पुण्यात सर्व्हिसला पाहिजे, सासू सासरे नकोत, मग बेवारस मुलगा पाहिजे, जावाई बेवारशी पाहिजे.
सासू सासरे नकोत, नोकरी करणारा पाहिजे. काय आपण आपल्या मुलींच्यावर संस्कार करायला लागलो. जरा तुमच्या डिलेव्हरीचे दिवस आठवा, तुम्ही आजारी पडल्यावर दिवस आठवा. जर तुमच्या घरात तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेला तुमची आई किंवा तुमची सासू जर घरात नसती तर तुमची अवस्था काय झाली असती. तुमच्या मुलगीला तीच अवस्था करायचं आहे. विचार करून आपण बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. म्हणून एक आपल्याकडं कोणतर वरद असतं आपल्या पाठीवर असलं पाहिजे, ज्यांना सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी. म्हणून मी जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी आचार्य वर्धमान सागर महाराजजी, आचार्य धर्मसेन महाराजजी, माझ्यापेक्षा जे मोठे आचार्य आहेत, माझ्यापेक्षा सिनियर जे साधू आहेत, आचार्य आहेत, त्यांच्या संघात किमान 6 महिन्यातनं 1-2 दिवस तरी जाऊन मी त्यांच्याजवळ बसून गप्पा गोष्टी करून त्यांच्या सान्निध्यात स्वाध्याय ऐकून, शक्य असेल तर जरा वयावृत्ती करून मी येतोयच. कारण वर्षातले 5 दिवस तरी लहान होऊन जगण्याची सवय जर मला लागली तर समाधीच्या वेळेला कुणाचं तर शिष्य होऊन समाधी स्वीकारायला मला जड जाणार नाही. आयुष्यभर मी मोठाच होऊन जगलो तर समाधीच्या वेळी ते सोडायला फार कठीण जातं. प्रत्येक साधू आचार्य विद्यासागर महाराजजींनी लक्षात ठेवा. कारण आचार्य विद्यासागरांच्यावर आचार्य ज्ञानसागरांचे संस्कार होते. मृत्यूला बघून 1 मिनिटात त्यांनी निर्णय घेतला. म्हणून आचार्यजींनी मृत्यूला बघितलं, 1 सेकंदात सगळा मोह सोडला. आम्ही त्यांचे अनुयायी असू शकतो, आम्ही त्यांच्यासारखं होऊ शकत. कुठं पण आपल्या गुरूंची बरोबरी करायची नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्या गुरूंची बरोबरी कुठल्याच गोष्टीत होत नाही, पण महत्त्वाच्या ठिकाणी तर बरोबरी करायचीच नसते. पण बरोबरी सोडा, आज गुरूंच्या डोक्यावर पाय ठेवून पुढे जायची भावना करणारे शिष्य झाले. कसं सुख, शांती, समाधान, आनंद मिळेल. म्हणून आपल्याला कोण तर सल्ला देणारा एक मोठा माणूस असायला पाहिजे, असं ज्याला वाटतंय. धर्मात आणि घरात ती माणसं कधीही चुकीचं वागत निर्णय होऊ शकत नाही. असो, ऐकायला चांगलं वाटत नसेल, पण शेवटी विषय आल्यानंतर मला सत्य बोलणं गरजेचं आहे. किसी गुरु व साधर्मी मुनि के पास पहले कोई वस्तु रख दी वो और फिर उसके लेने की इच्छा हो तो शुभ देने वाली प्रतिपृच्छा युक्ति पूर्वक की जाती है. एखादी वस्तू आपण आपल्या गुरूंना, आपल्या साधर्मी बंधूंना, साधूंना, आपल्यापेक्षा मोठ्या किंवा आपल्यापेक्षा लहान आहेत. काय तुम्हाला सांगतो, जग एवढं विचित्र अवस्थेत आहे ना. स्वार्थ प्राप्त करून घेण्यासाठी मया करणारी पण लोक तेवढीच आहेत. आणि ते स्वार्थ साध्य नाही झालं तर मागून घ्यायला पण मागं पुढं लोक बघत नाहीत. आमचे अनुभव आहेत म्हणून सांगायला. जग हे असंच आहे. या जगात आपण निस्पृह राहिले पाहिजे. कोण कितीही चांगली वस्तू दिली तर आपला राग त्याच्यात असता कामा नये. कारण ती वस्तू ज्यावेळी आपल्यापासून विघटन होईल त्यावेळी त्याचं दुःख सुद्धा होता कामा नये. पण इथं सांगितलं युक्तिपूर्वक मागायला पाहिजे. कसं मागितलं पाहिजे? युक्तिपूर्वक. मग ते नाही जरी मिळालं तरी दुःख वाटत नाही, त्रास होत नाही. पण मी दिलतो, माझी वस्तू परत द्या म्हणायचं नाही. आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज सांगतात, दान देने के बाद, त्याग करने के बाद उसको फिर याद नहीं करना, वही सच्चा त्याग है, वही सच्चा दान है. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवला तर मग तुमच्यामध्ये आगाढ दोष जो आहे सम्यक दर्शनाचा येईल. आमच्या आज्जानं मानस्तंभ बांधलाय, आमच्या पज्जानं मंदिर बांधलाय, आमच्या बाबानं मूर्ती दिलाय,
अरे तुझं काय, हे सगळं मी घराकडे घेऊन जाणार आहे, हे माझं. काय जनक राजा, बरं आहे काय, आजानं सगळं केल्यावर तुझं काय. आमच्यात भाद्दर आहेत. आजानं शेतासाठी दिलेलं मंदिरासाठी ते अखंड दीप दिलेला लावण्यासाठी 2-2, 3-3 एकर शेत आजानं दान दिलं. आणि नातू आता आम्ही वेगळं झालोय, आम्हाला शेत कमी पडलंय, आमचं उदरनिर्वाह चालत नाही असं बस्तीत सांगायचं आणि रोज धाब्यावर जेवायला जायचं. आणि चालत नाही आणि आमचा बस्तीला दिलेलं शेत आमचं आम्हाला परत द्या. सगळी लोक विचित्र अवस्थेत होती. कोण कोणाला मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधायचं, समोरच्यानं धर्म द्यायचं नाही. मग आमच्यापर्यंत तो विषय आला. आम्ही सांगितलं, आजानं सांगितलंय मी दिलेलं दान मला विचारल्याशिवाय परत द्यायचं. तुम्ही वकील शिकला असला तरी मी न्यायाधीश आहे. कोणाला कुठला वकिली पॉईंट कुठं द्यायचा सगळं आमच्याकडे आहे. आम्हाला अचानक सांगून गेलाय नाही, मी दिलेली वस्तू परत मला विचारल्याशिवाय द्यायची. त्यामुळे तुमचा आज्जा सांगायला येऊ दे आणि घेतलेला आमचा आज्जा द्यायला येऊ दे, मग तुम्हाला सगळ्यांना देतो. काय विचित्र लोक आहेत. देवाला दिलेली वस्तू पण परत मागतात, धर्माला दिलेली वस्तू पण परत मागतात. आणि आज ही लोक आमच्या समाजाचं नेतृत्व करतात. किती दुर्भाग्य आमच्या समाजाचं आहे, किती दुर्भाग्य आहे सांगाय. फार कठीण अवस्था आहे. असू दे, त्यांच्या दुर्भाग्यात आपण काय सहभागी व्हायला नको. पण इथं सांगितलं, जर खरोखर तुम्ही दिलेली वस्तू तुम्हाला मागायचीच असेल, तुम्हाला गरजेची असेल, शास्त्र कुठले एखादं नोटबुक काय दिलं असलं तर ती मागण्याची एक पद्धत आहे. तिथं अधिकार असता कामा नये, तिथं निवेदन असतं पाहिजे. माझ्या वस्तूला मागायला मला काय निवेदन करायचं आहे नाही. ज्या दिवशी तुम्ही दिला त्या दिवशी ती वस्तू त्यांची झाली. ऐकायला काय आहे यांनो, काय झोपालाय. पोरगी ज्या दिवशी तुम्ही करून दिला दुसऱ्यांच्या घरात, त्या दिवशी तुमची पोरगी त्यांची सून झाली. फोन करताय की नाही, वंस आमच्या कणसाला जरा पाठवत आहे का, आमच्या पोरगीला दिवाळीला एक चार. नाही करतोय की नाही आपण निवेदन. का तुमची आई तुमच्या सासूला एक 4 दिवस आमच्या मुलगीला घराकडं माहेरला पाठवता का, निवेदन करते काय, पाठवून द्या आदेश देते, निवेदन करते. ती मुलगी माझी जरी असली तरी ते तिकडं गेलेली आहे, आता ती त्यांची झाली. हे कोणाला कळतंय? आईला ह्याची अक्कल असते, मम्मीला याची अक्कल नका एवढी. मम्मी असती ती आदेश देते, आई असती ती निवेदन करते. तुम्ही कोण आहे? तुमच्या आया मम्म्या नाही. आई होऊन जगा. बघा मुलांच्यावर इतकं चांगलं संस्कार करशील, पण आम्ही मम्मीचे संस्कार आमच्यात आले. असो, किसी आचार्य वा अन्य साधर्मी मुनि की पुस्तक आदि वस्तु उनकी इच्छानुसार अपने काम के लिए लेनी हो तो छंद नाम का समाचार किया जाता है. याचं पुढे व्यवस्थित विश्लेषण करणार आहे. हां, आचार्य उपाध्याय व साधु के शुभ धर्मोपकरण अपने काम के लिए लेने हो तो उसके लिए जो याचना करना है उस समय
सन्निमंत्रण नाम का समाचार किया जाता है। आचार्य उपाध्ये किंवा साधूंच्या शुभ धर्माच्या उपकरणाला आपल्या कामात घेण्यासाठी केलेली याचना सन्निमंत्रण नाम का समाचार किया, म्हणजे समाचार विधी म्हणले. चंद्रकीर्ती सागरजी महाराज, तुमच्या कमंडलातलं जरा पाणी घेऊ का, असं मला विचारणं म्हणजे तुमचं कमंडल जरा उपयोगात घेऊ का, काय माझा शिष्य आहे की, मीच दिलोय की, त्याला काय विचारायचं काम आहे. अहंकार आहे तो. ज्या दिवशी वस्तू त्यांना दिली ती वस्तू त्यांची झाली. त्यामुळे शिष्याच्या कमंडलमधलं 1-4 थेंब पाणी सुद्धा घ्यायचं असेल तरी सुद्धा शिष्यांना विचारलं पाहिजे. किंवा अति इमर्जन्सी आहे आणि ते तिथं नाहीतच तर तुम्ही ते बिन विचारता जरी घेतला तरी त्याचं प्रायश्चित घ्यायचं. आणि ते जेव्हा आपल्या समोर येतील, उद्या परवा नव्हे, ज्या पहिल्यांदा तुमच्या समोर ज्यावेळी येतील त्यावेळी विनयपूर्वक तुमचं कमंडल जरा घेतलं होतं, तुम्ही कुठं दिसला नाही म्हणताना बिन विचारता घेतलोय, क्षमा करा म्हटलं पाहिजे. इथं लहान मोठ्यांचा काही संबंध नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मोठ्यांना बिन विचारता लहानांची वस्तू वापरली तर चालते असं काही नाही, लक्षात ठेवा. ते विचारूनच घ्यायला पाहिजे. मैं आपका हूं इस प्रकार कहकर अपने शुभ गुरुकुल में स्वभाव से अपने आत्मा को समर्पण कर देना, श्रेष्ठ वचनों को कहलाने वाला उपसंपत नाम का समाचार कहलाता है. जे आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी विद्याधर अवस्थेमध्ये आचार्य भगवंत ज्ञानसागरांच्या चरणामध्ये जाऊन, आजपासून मी तुमचा झालो, माझं जीवन तुमच्या संघामध्ये, माझं जीवन तुमच्या चरणामध्ये समर्पित झालं, तुम्हाला याच्यात कोणतीही शंका घ्यायचं कारण नाही, आजपासून माझ्या आजीवन वाहनाचा, गाडीचा त्याग तुम्ही मला निसंकोचपणे शिकवा, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. हे विनयपूर्वक गुरूंच्या प्रतीचे शब्द असतात. म्हणून एकमेकांच्या संघात गेल्यानंतर साधूंनी एकमेकांशी जो हा व्यवहार असतो तो व्यवहार करणं त्याला उपसंवाद समाचार विधी असं म्हणायचं असतं. ह्या सर्व 10च्या 10 समाचार विधीमध्ये माझ्याकडून जेवढे भारत देशामध्ये साधू आहेत त्या सर्व साधूंच्याकडून कोणतेही दोष घडू नयेत आणि ते काटेकोरपणे पालन करण्यासाठी क्रोध, मान, माया, लोभ या सगळ्या कषायांचा, अहंकाराचा त्याग होऊ दे आणि नम्रपणे या समाचार विधी करण्याचं पुरुषार्थ, विनय आमच्यात येऊ दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.